आहे आणि आता रोहित पवार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये संवाद सुरू आहे। रोहित पवार नेमक्या मागण्यांसंदर्भात आपल्या माहिती देतात। थेट दृश्य आहेत आंदोलनस्थळावरून। आज विविध नेत्यांनी रोहित पवारांच्या या आंदोलनाला भेटी दिल्या। मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील त्यांच्या भेटीला पोहोचलेले होते। आपले प्रतिनिधी सुनील दिवाण आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून। सुनील, मंत्री गिरीश महाजन पोहोचलेत, सरकारने आता पावलं टाकायला सुरुवात केली आहे। आज तिसरा दिवस आहे आणि आता गिरीश महाजन इथं पोहोचलेले संकट मोचन। आता रोहित पवार त्यांना ज्या GR मधल्या त्रुटी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत। गिरीश महाजन यांच्यासोबत भाजप आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक देखील इथे दिसत आहेत आणि आता त्यांची चर्चा सुरू झालेली आहे। या चर्चेतनं काय नेमका तोडगा निघतो हे पाहावं लागणार आहे। आज तिसरा दिवस आहे। आज जर हे आंदोलन नाही सुटलं तर उद्या थेट नामदेव पायरीपाशी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। आता गिरीश महाजनांना ज्या अडचणी होत्या, ज्या शर्ती अटी शर्ती जातक होत्या ते दाखवून देत आहेत। जर शासनाने या मंजुरी दिली, या अटी शर्ती मागे घेण्यास परवानगी दिली तर आजच या उपोषण सुटण्याची शक्यता आहे। आता सध्या गिरीश महाजन काय भूमिका घेत आहेत हे पाहावं लागणार आहे। सध्या त्यांची चर्चा चालू आहे आणि या चर्चेतनं ते नेमक्या आपल्या अडचणी काय आहेत ते सांगतायत। अश्विन, धन्यवाद सुनील या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा ही थेट दृश्य मंत्री गिरीश महाजन पोहोचलेत रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी आणि त्याग आंदोलन केलंय रोहित पवारांनी। कर्जमाफी संदर्भातल्या ज्या जाचाकटी आहेत त्या काढून टाकाव्यात, सरसकट कर्जमाफी करण्यात यावी ही त्यांची मागणी आहे। पंढरपूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि सध्या मंत्री गिरीश महाजन सरकारचे प्रतिनिधी म्हणून या आंदोलनस्थळी पोहोचलेले। प्रोत्साहनपर जे तुम्हाला दाखवलं ते इथं लिहिलेलं आहे आणि त्यात वाढ करावी असं